all fielders from Vargar Sports are on the crease. They are discussing about the strategy to be carried out during the match. Captain is there. He is discussing with his teammates about the strategy about bowling, batting, fielding like that. This is a very crucial match between two giants. The winning team will be, I think, in quarterfinals. Tomorrow there will be quarterfinals. Day after tomorrow, final matches will be there. I request all the spectators. They have given a tremendous response till now. श्री चोंडेश्वरी कोष्टी समाजसेवा न्यास बार्शी. बार्शीमध्ये जे चोंडेश्वरी मंदिरचं बांधकाम चालू आहे त्यासाठी माननीय श्री हेमंत रामदास आमने KPL संस्थापक अध्यक्ष यांच्याकडून 1100 रुपयाची मदत देणगी चोंडेश्वरी कोष्टी समाजसेवा न्यास बार्शी यांना नामदेव कवडे यांच्याकडे सोपवताना पहिला चेंडू आणि विनय याने टोलवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. वडगाव स्पायडर्स विरुद्ध मुसळे वॉरियर्स या दोन संघांदरम्यान खेळवला जाणारा हा सामना. दिशाहीन चेंडू आणि पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. विनय मुसळे यांनी जर षटकार खेचला पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. वडगाव स्पायडर्स क्षेत्ररक्षण करताना मुसळे वॉरियर्स टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. रोहित आगलावे व विनय मुसळे ओपनिंग जोडी. विनय मुसळे वैयक्तिक एक या धावसंख्येवर फलंदाजी करताना वजनदार माणूस घाबरून वाईट चेंडू टाकलेला आहे. गोलंदाजाने धसका घेतलेला आहे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. आता बॉलने धसका घेतलेला आहे.
पुन्हा एकदा वाईट बॉल. सर्व कमिटीकडून 1001 रुपयाचं पारितोषिक षटकार मारल्यास पुन्हा वाईट बॉल. गोलंदाज कोण आहे? विवेक मेत्रे. वाईट बॉल किती पडलेत? 7 वाईट बॉल. 8वा वाईट बॉल. याच्यावरून कळते बॅट्समनचं वजन. शेवटचा चेंडू आहे. चुकून 2 टप्पे पडले तरी नो बॉल होणार आहे. अतिशय जोरदार फटका आणि लोले फिल्डिंगला लक्षातच नाही. कॅच धरला तरी 1000 रुपये पारितोषिक कमिटीकडून. चांगली जुगलबंदी बघायला मिळते. थोडस कमिटीला पण अपेक्षा आहे. आमचे धुरंधर दोन्ही कमिटीचे सदस्य सचिन लोले आणि विनय मुसळे गोलंदाजीसाठी येतील अशी अपेक्षा आहे. सचिन लोले, आदिनाथ जरा लक्ष द्या. सचिन लोलेंना बॉलिंग दिला तर बरं होईल. विवेक रंगाडे गोलंदाजीसाठी. विनयराव मुसे यांना बहुतेक बॅटची उंची कमी पडते असं दिसतंय. बरोबर आहे. वाईट बॉल, 1 डिक्लेअर. हाईट वाईट बॉल ना. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू उंच उडालेला आहे पण नो मॅन्स लँड. 1 धाव पूर्ण. पुन्हा स्ट्राईकवर विनय मुसळे. पाहूया पुन्हा एकदा वाईडची रांग लागते का. हो 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 हो, अतिशय चांगला आणि झेल सुटलेला आहे. झेल सोडणाऱ्याला विनय मुसळे यांच्याकडून 50 रुपयाचं पारितोषिक. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न वाचलेला आहे. थोडासा रिव्हर्स गेअर उशिरा तरीही आतमध्ये. वाईट चेंडू. बॅट्समन फिरतोय, बॉल फिरतोय, रन काय निघत नाही. 17 धावांमध्ये 10 वाईडच्या धावा. दुसरं षटक सुरू आहे. हेलिकॉप्टर पद्धतीचा शॉट मारण्याचा प्रयत्न. बॅटला काय लागत नाही. बसलेला आहे फटका आणि 6 धावा. रोहित आगलावे याच्या बॅट मधून सनसनीत षटकार. षटक संपलेला आहे.
विनय मुसळे स्ट्राईकवर. पाणी किती ओव्हर झाल्यात? 2 ओव्हर झाल्यात. विनायक सोनटक्के गोलंदाजीसाठी, विनय मुसळे फलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व संघाचे तिसरं षटक घेऊन येत आहेत. थोडंसं इथं डायरेक्शन करतो विनय मुसळे यांना. गोलंदाजी बॉल पडायच्या अगोदर फक्त बॅट वरतीच धरा आणि सोडल्यावर जोरात फिरवा. बॉल झाडातच आहे. हा पण बॉलर घाबरलाय. काय समजत नाही. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये एवढे वाईट कोणीही टाकले नाहीत. चांगला फटका आणि झेल सोडलेला आहे. तिथला प्लेअर कसा काय बदलला? सचिन राव लेग स्लिपला. आमची अपेक्षा आहे इकडे या, तिथे कॅच जास्त येणार आहेत. एक एक रन वाचवायला तिथं तुमचं काही काम नाही आहे. तुम्ही चांगले फिल्डर आहात. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद. विनायक सोनटके याला बळी मिळवण्यात यश. हो हो, व्हेरी गुड फिल्डिंग. तरी पण एक डिक्लेअर. सांगत होतो सर्कल मध्ये या, काय उपयोग होणार नाही तिकडे. आणि फलंदाजीसाठी सज्ज विनय मुसळे. हाणलेला जोरात कॅच सोडायचा आहे. झेल बाद. ठरायचं आहे. नो बॉल आहे का? चांगली फलंदाजी. थोडस हाऊस मौज पण झाली पाहिजे. दोन्ही टीम ऑलरेडी क्वार्टर फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. त्यामुळे मनोरंजनात्मक खेळी थोडीशी होणार, कारण सर्वच समाजातील मुले. चुरशीचा असा काही विषय नाही इथे. आता आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल. स्टार प्लेअर सूरज डंबाळ ढकलून काढलेला ऑफसाईडच्या दिशेला. सूरज डंबाळ 1 धावसंख्येवर आणि स्ट्राईकवर आहे. संदेश आव्हाड. दोन्हीही चांगले फलंदाज आहेत.
27 धावसंख्या झालेली आहे. 18 चेंडूमध्ये 27 धावा. सत्तावीस मध्ये जवळपास 11 ते 12 वाईड आहेत. गोलंदाजी आदिनाथ. झेल बाद. डिफेन्स, पहिला चेंडू डिफेन्स करण्याच्या नादात थोडीशी बॅट वर राहिली आणि सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये झेल देऊन क्वाट अँड बॉल झालेला आहे सूरज डंबाळ. हार्ड हिटर प्लेयर. बऱ्याच सामन्यामध्ये त्याने 10 षटकार लगावलेले आहेत. युवा खेळाडू सार्थक सोनटक्के. मागील सामन्यामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती सार्थक याने. आदिनाथ गोलंदाजीसाठी. अनुभवी खेळाडू. पाहूया कोणाचं पारड जड होतंय. चांगला फटका. सरळ अवैलोल्याच्या हातामध्ये एकच धाव. संदेश आव्हाड स्ट्राईकवर. धाव संख्या 28. गुडलँड पद्धतीचा चेंडू लेग साईडचा तडकावलेला. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन सरांना जरा टोपी द्यायची आहे. चांगली गोलंदाजी. युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू. जोर जोरात फटकेबाजी करण्याचा प्रयत्न, पण आता 4थीवर चालू आहे. थोडस खेळून घ्यायला पाहिजे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू कंप्लीट ब्लॉक झाला बॅट्समन. षटक संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे वॉरियर्सची धावसंख्या झालेली आहे 29 धावा. तीन गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा. 4 षटक समाप्त. विनायक सोनटक्केंच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा शॉट आणि 6 धावा. बसाय पाहिजे कोण चांगलं बसाय पाहिजे शॉट होता परफेक्ट शॉट होता. दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका आणि 4 धावांसाठी जातोय चेंडू. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू गॅलरीमध्ये जातोय 2 धावांसाठी. एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने. एक मोठा फटका लगावण्यात यश आलेला आहे आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. आणि KPL कमिटी तर्फे मी विनंती करतोय धनंजय पवार DP की त्यांनी स्टेजवर यायचं आहे. धनंजय पवार सर. चला हेमंतराव. आता बोलू नका. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 43 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात. मनीष मेटे यांनी जर झेल घेतला तर अल्लू बारगिरी यांच्याकडून 201 रुपयांचं रोख पारितोषिक जाहीर झालेलं आहे मनीष मेटे यांच्यासाठी. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 48 धावा. आणि पुढील गोलंदाजीसाठी येतोय अमर बुचडे, बर्थडे बॉय. पहिला चेंडू सार्थक साठी. पहिला चेंडू आणि फटकावलेला आहे. चेंडू जातोय तो सीमा रेषा पार 6 धावांसाठी.
नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि फ्री हिट. नो बॉल फ्री हिट. मुफ्तचा चेंडू सार्थकसाठी. आणि चेंडू फटकावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. त्यांचाच मोठा भाऊ विनायक सोनटक्के यांनी क्षेत्ररक्षणाची जबाबदारी चोखपणे पार पाडलेली आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू टोलवलेला आहे. या चेंडूवर मात्र फक्त एकच धाव आणि पुन्हा सार्थक स्ट्राईकवर 57 धावा. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला स्ट्रेचच्या दिशेने. चेंडू जातोय अभय लोलेंच्या हातामध्ये. तोवर एक धाव पूर्ण. स्ट्राईकवर संदेश आव्हाड. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. 4 धावा. थोडंसं महागडं षटक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय अभय लोलेच्या हातामध्ये. झेल बाद होताना संदेश आव्हाड. आणि पुढील फलंदाजीसाठी संघाचा कर्णधार चेतन आमने. एक बॉल शिल्लक आहे. बासष्ट धावा. या षटकातील अजून शेवटचा चेंडू येणं बाकी आहे. ओव्हर समाप्त झालेली आहे. थांबायचं आहे. नो बॉल धरून सांग रे. पहिल्या चेंडूला षटकार. पहिल्या चेंडूला चेंडू फटकावलेला लेगच्या दिशेने. चेंडू जातोय विवेकच्या हातामध्ये. या चेंडूवर एक धाव पूर्ण आणि षटक समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक झालेला आहे तो 63 धावा.
पुढील गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर येतोय तो अभय लोले. आपलं पहिलं षटक घेऊन येतोय. दिशाहीन चेंडू वाईडच्या रूपाने अतिरिक्त धावेमध्ये भर. चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडूच्या खाली येतोय अमर आणि झेल बाद होतोय तो सार्थक सोनटक्के. आणि पुढील फलंदाजीसाठी मैदानामध्ये येतोय तो स्मितल बुचडे. स्ट्राईक एंडला येतोय तो संघाचा कर्णधार चेतन आमने. पहिलाच चेंडू खेळताना चांगला एफर्ट लगावलेला आहे लोले मालकांनी. फलंदाजाला चकवलेला आहे. निर्धाव चेंडू. एक समजदारी भरा शॉट खेळलेला आहे चेतन आमनेंनी आणि स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण आणि स्ट्रायकिंग एट वर येतोय तो स्मितल बुचडे. डिक्लेअरच्या रूपाने मिळालेली एक धाव. एक मोठा फटका आणि मिळत आहेत 6 धावा. षटक समाप्त. सात षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 72. 5 गड्यांच्या मोबदल्यात. बहात्तर धावा. पॉवर प्लेचं षटक.
संघासाठी 8वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय तो अमर बुचडे आणि सामना करतोय चेतन आमने. पहिला चेंडू चेतनसाठी. पहिल्या चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि मंगेशने कॅच पकडलेला आहे. कप्तानाने घेतली कप्तानाची विकेट. पुढील फलंदाजीसाठी मैदानात येतोय प्रणव कडोलकर. स्ट्राइक घेतोय स्मितल बुचडे. चकवलेला आहे फलंदाजाला. चेंडू निर्धाव जातोय. पुढचा चेंडू मात्र दिशाहीन आणि पंचांचा निर्णय येतोय वाईट बॉल. एक अतिरिक्त धावसंख्येची भर संघाच्या धावसंख्येमध्ये. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता पण चकवलेला आहे गोलंदाजाने आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. परत एकदा चेंडू फटकावलेला आणि चेंडू सर्कलमध्ये असल्यामुळे एकच धाव घेण्यात यश आलेलं आहे स्मितलला आणि स्ट्राईकवर येतोय प्रणव कडोलकर. कोणत्याही प्रकारे हात न खोलण्याचा आणि पुन्हा एकदा फटकावलेला चेंडू. चेंडू जातोय सरळ सीमारेषे पार 6 धावांसाठी. पहिलाच चेंडू खेळताना लगावलेला हा फटका. 6 धावा. चालेल का रे ओर व्यवस्थित बघ. थांबायचं आहे थोडं. वाईट बॉल धरलायच का? एक बॉल शिल्लक आहे ना. ओव्हर समाप्त झालेली आहे. षटक समाप्त झालेला आहे. टोटल 3 बॉल डॉट. 3 डॉट आहेत. 3 डॉट आहेत. 8 षटक समाप्त. स्कोर काय झाला? 73 आणि 6 79. 8 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 80 धावा.
6 गड्यांच्या मोबदल्यात 80 धावा आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो वैयक्तिक दुसरं षटक आणि संघासाठी 90 षटक घेऊन आदिनाथ लोले सामना करतोय स्मितल बुचडे. पहिला चेंडू आदिनाथसाठी, सॉरी स्मितलसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवर मात्र 6 धावा. पहिला चेंडू मोठा फटका, 6 धावांची भर. दुसरा चेंडू सुद्धा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता, पण निर्धाव चेंडू. मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय मंगेशच्या हातामध्ये आणि मंगेश काही झेल सोडत नाही आहे. पुढचा फलंदाज गणेश मुसळे. स्ट्राइकवर प्रणव. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय अमर बुचडे यांच्या हातामध्ये. आज वाढदिवस असल्या कारणाने ते काही झेल सोडत नाहीत. जोपर्यंत केक येत नाही तोपर्यंत मी कॅच सोडत नाही. अतिशय उत्कृष्ट अशा गोलंदाजीचं सादरीकरण करताना आदिनाथ लोले आणि पुढील फलंदाज सलग 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतलेले आहेत. अमर बुचडे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे 100 रुपयांचं रोख पारितोषिक हेमंत आमने सर यांच्याकडून. पुढचा चेंडू पण LBW नसल्यामुळे हॅट्रिक हुकलेली आहे. आखुडी टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवर मिळते 1 धाव. नऊ षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे 87 धावा. 8 गड्यांच्या मोबदल्यात 87 धावा.
संघासाठी शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय अभय लोले आणि सामना करता येते गणेश मुसळे. चेंडू फटकावलेला लेगच्या दिशेने आणि चेंडू जातोय विवेक म्हेत्रे यांच्या हातामध्ये. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता होती. थोडासा आखुडी टप्प्याचा चेंडू होता पण डिक्लेअरच्या रूपाने मिळालेली 1 धाव. बिल्डिंगच्या पलीकडे आहे टॅगी पवनच्या पलीकडे आहे. आज झाडात गेला वरुडे गार्डन. सचिन भाऊ कशाला गेला? पुन्हा एकदा आखुडी टप्प्याचा चेंडू. या चेंडूवर 1 धाव. निर्धाव चेंडू. या षटकातील शेवटचा बॉल येणं बाकी. किती 11वीला आहे का मी ती सोडायचं ते. आणि चेंडू फटकावलेला आहे. चेंडू जातोय मंगेशच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा गडी बाद. दहा षटकांच्या समाप्तीनंतर मुसळे वॉरियर्स या संघाची धावसंख्या झालेली आहे 91 धावा आणि जिंकण्यासाठी वडगाव स्पायडर्स या संघाला 92 धावांची आवश्यकता 60 चेंडूमध्ये. अमर बुचडे यांना उत्कृष्ट झेल साठी हेमंत आमने यांच्याकडून 100 रुपयांचं रोख पारितोषिक आलेलं आहे. त्यांनी घेऊन जायचं आहे.
वडगाव स्पायडर्स या संघाला 9.2 या सरासरीने 92 धावांचं आव्हान मुसळे वॉरियर्स या संघाने दिलेलं आहे. मग ते 60 टाकला आणि ते बहुतेक बॉल धरलेला हो नाही काय मग म्हणजे कसं करायचं काउंट होतोय का नाही ना तेच बोललो माहित नाही मध्ये चूक करू नको बाबा. कसं आहे कारणामुळे मी डायरेक्ट कॅल्क्युलेटर उडवून लिहालतो तेच केलं ते बरं तेच करायचं तेच की आज असं काय करायला काय त्याला सरबत द्यावं. 91 झाला 91. हो त्यांचा स्कोर काय आला विनय मुसळेंचा 5 धावा 7 आहेत म्हणा. हो वाईडच्या नवा तुमच्या सांगा मंगेश डवळे फलंदाजीसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू पहिल्याच चेंडूवर षटकार. बॉल टाकायचा आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक अविष्का सिक्युअर इन्व्हेस्टमेंट यांच्याकडून. गोलंदाज निलेश कवडे 92 धावा पाहिजे आहेत 10 षटकांमध्ये. पहिल्याच चेंडूवर षटकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू खेळून काढलेला आहे. कोणतीही गडबड केलेली नाही. मुसळे वॉरियर्स कडून फलंदाजी करत असताना विनय मुसळे यांनी 8 चेंडूमध्ये 7 धावा केलेल्या आहेत. व्हाईट बॉल अवांतर धावेत भर. सौ श्वेता मुसे यांच्याकडून विनय मुसे यांना 700 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे 7 धावा काढल्याबद्दल. पुढचा चेंडू
कोणतीही धाव नाही. आणि धाव बाद होत आहेत ते विनायक सोनटक्के. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. आणि पुढील फलंदाजीसाठी मैदानामध्ये उतरतोय तो गणेश डंबाळ. पुन्हा एकदा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, पण एक चोरटी धाव घेण्यात यश आलेलं आहे मंगेश ढवळेला. आणि षटक समाप्त. एक षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 9 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय प्रणव कडोलकर. आणि सामना करतोय गणेश डंबाळ. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, पण डिक्लेअरच्या रूपाने मिळालेली एक धाव. आखूड टप्प्याचा चेंडू आणि कोणतीही धाव नाही. 52 चेंडूमध्ये 82 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला. आणि डिक्लेअरच्या रूपाने मिळालेली एक धाव. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे आणि झेलचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला असता. कोणतीही धाव नाही. चांगल्या गोलंदाजीचा नजारा सादर केलेला आहे प्रणवने. या चेंडूवर उंचावलेला शॉट आणि 2 धावा काही अडवता आलेले नाही आहेत.
परत एकदा चेंडू फटकावलेला आहे. चेंडू जातोय सार्थकच्या हातामध्ये, पण सार्थककडून गचाळ असं क्षेत्ररक्षण. 4 धावांची भर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 17. 1 गड्याच्या मोबदल्यात. संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय स्मितल बुचडे आणि सामना करतोय गणेश डंबाळ. निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय येतोय वाईड बॉल आणि 1 धावेची भर. या चेंडूवर मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, पण प्रयत्न हुकतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. 46 चेंडूमध्ये 74 धावांची गरज वडगाव स्पायडर्स संघाला जिंकण्यासाठी. चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय चेतन आमनेंच्या हातामध्ये आणि झेल सुटतोय. तोवर 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. एक अतिरिक्त धाव वाईडच्या रूपाने. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय चेतन आमने यांच्या हातामध्ये, पण यावेळी मात्र त्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आहे. झेल बाद होतोय गणेश डंबाळ. आणि पुढील फलंदाज महेश तुरंबेकर. निर्धाव चेंडू. स्मितलची चांगली गोलंदाजी. मंगेश ढवळे यांनी फटकावलेला चेंडू आणि चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 27 धावा.
2 गड्यांच्या मोबदल्यात. 42 चेंडूमध्ये 65 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला. संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय संदेश आव्हाड. पहिला चेंडू टोलवलेला आहे. चेंडू जातोय सार्थकच्या हातामध्ये. तोवर 1 धाव पळून काढलेली आहे महेश तुरंबेकर यांनी. आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा येतोय मंगेश ढवळे. या चेंडूवर मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न होता, पण बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पण चकवलेला आहे. महेश तुरंबेकर यांना काही चेंडू खेळता आलेला नाही आहे. एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होता. हाही चेंडू निर्धाव जातोय. चांगल्या गोलंदाजीचं सादरीकरण करतायत संदेश आव्हाड. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे आणि चेंडू जातोय सार्थकच्या हातामध्ये. आणि सार्थक कडून पुन्हा एकदा चेंडू सुटतोय. दोन धावा. निर्धाव चेंडू आणि षटक समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 36 चेंडूमध्ये 61 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला जिंकण्यासाठी. संघासाठी 5वं षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार चेतन आमने. आणि सामना करतोय मंगेश ढवळे. दोन्ही कर्णधार आमने सामने. दिशाहीन चेंडू आणि पंचांचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. या चेंडूवर सुद्धा मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय 2 धावांसाठी. सहा धावांसाठी मारलेला हा फटका, पण मिळत आहेत 2 धावा. सार्थक सोनटक्के आतमध्ये यायचा आहे आणि चेंडू आलेला आहे.
पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू आणि पंचांचा निर्णय येतो वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव मिरगे ग्रुप आणि एल के स्पोर्ट्स टॉस साठी इथं हजर राहायचं आहे. एक निर्धाव चेंडू. मिरगे ग्रुप आणि एल के स्पोर्ट्स टॉस साठी इथं हजर राहायचं आहे. पुढचा चेंडू टोलावलेला आहे आणि चेंडू जाते सीमारेषा पार. डायरेक्ट गेला तर 6 द्यायला पाहिजे. जर त्या भिंतीच्या आत पडला तर 9 तर 6 आहे, भिंतीच्या पलीकडे पडला तर 4 आहे आणि त्या भिंतीवर पडला तर 2 आहे तिकडच्या. नियम काय, त्या भिंतीवर पडला तर 2 आहे, त्या डांबाच्या इकडनं गेला तर 4 आहे, तिकडे डायरेक्ट पडला तर भिंतीवर पडला 2, या भिंतीच्या आत पडला तर 6 धावा आणि तिकडे पडला तर 4 धावा. 4 धावा. 4 नाही बरं. पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देतोय तो मंगेश ढवळे. आणि धावफलक झालेला आहे तो 45 धावा आणि वैयक्तिक 35 धावांची खेळी करतोय आपल्या संघासाठी तो मंगेश ढवळे. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे. बॅटची कड घेऊन चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि वैयक्तिक 35 धावांच्या खेळीवर आपली विकेट टाकतोय मंगेश ढवळे. आणि पुढील फलंदाज आदिनाथ लोले. आणि झेल घेतलेला अभिजित उर्णे यांनी. झाला नाही ना अजून. मिरगे ग्रुप आणि एल के स्पोर्ट्स टॉस साठी हजर राहायचं आहे. आदिनाथ लोले स्ट्राइक वर. कोणतीही धाव नाही. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 45 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि जिंकण्यासाठी वडगाव स्पायडर्स या संघाला 30 चेंडूमध्ये 47 धावांची गरज. अभि उर्णे अमोल भागवत यांच्याकडून कॅच साठी 200 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. एल के स्पोर्ट्स आणि मिरगे ग्रुप या 2 संघांच्या कर्णधारांनी टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. 30 चेंडूमध्ये 47 धावांचं आव्हान.
आणि टॉससाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विनयदादा मुसळे. एल के स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि लवकरात लवकर त्यांचा निर्णय कळवायचा आहे. एल के स्पोर्ट्स आणि मिरगे ग्रुप यांची मॅच ही अटीतटीचा सामना असणार आहे. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय संघासाठी तो संदेश आव्हाड. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेकलेला आहे आणि चेंडू निर्धाव जातोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता पण चेंडू काही बॅटला लागलेला नाही आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अठ्ठावीस बॉल 47 धावा. चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय स्मितलच्या हातामध्ये. जोपर्यंत थ्रो येतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत महेश तोरंबेकर यांनी. सव्वीस चेंडू मध्ये 45 धावांची आवश्यकता. या चेंडूवर मात्र मोठा फटका लगावलेला आहे आणि मिळत आहेत 6 धावा. 25 चेंडू मध्ये 39 धावांची गरज. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. षटक समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालेला आहे तो 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. 24 चेंडू मध्ये 39 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 7वं षटक घेऊन येतोय तो प्रणव कडुलकर. सामना करतोय आदिनाथ. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आणि झेल सुटतोय. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता पण नाकारलेला आहे महेशनी. दुसरा चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय भिंतीच्या पलीकडे. डिक्लेअरच्या रूपात 1 धाव. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. चेंडू निर्धाव जातोय.
चेंडू फटकावलेला आहे आणि या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश. एकोणीस चेंडूमध्ये 35 धावांची गरज आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी टाकतोय तो प्रणव कडुलकर. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता, खेळून काढलेला आहे आणि चेंडू जातोय स्मितलच्या हातामध्ये. 1 धाव, अतिशय चांगला असा थ्रो म्हणावा लागेल. आणि 7वं षटक समाप्त झालेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 58 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि पुढील षटक हे पॉवर प्लेच असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 8वं षटक घेऊन येतोय गणेश मुसळे. अनुभवी गोलंदाज गणेश मुसळे आणि सामना करतायत महेश तुरंबेकर. अठ्ठावन्न धावा 18 चेंडूमध्ये 34 धावांची गरज वडगाव स्पायडर्स संघाला जिंकण्यासाठी. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल. चेंडू फटकावलेला आहे पण डिक्लेअरच्या रूपाने फक्त 1 धाव. या चेंडूवर मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. चेंडू आतमध्ये फेकायचा आहे. जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 27 धावांची गरज वडगाव स्पायडर्स या संघाला. 16 चेंडू 27 धावा. पुढच्या चेंडूवर मात्र समजदारी दाखवलेली आहे आणि या चेंडूवर 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. महेश तुरंबेकर यांची चांगली फलंदाजी.
पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू जातोय सार्थकच्या हातामध्ये, पण सार्थकला चेंडू अडवता आलेला नाही आहे. पुन्हा एकदा 4 धावा. 14 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा सार्थकच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू, पण चेंडू जातोय तो 6 धावांसाठी. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी महेश तुरंबेकर यांच्याकडून. 13 चेंडू 15 धावांची गरज. डिक्लेअरच्या रूपाने मिळालेली 1 धाव. 12 चेंडू 14 धावा. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 90 षटक घेऊन येतोय संघाचा कर्णधार चेतन अमने आणि स्ट्राईकवर आहे तो आदिनाथ लोले. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, पण गोलंदाजाने चकवलेला आहे. चांगला चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू. 11 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. चेंडू टोलवलेला आहे आणि स्ट्राईकवर येतोय महेश तुरंबेकर, सेट बॅट्समॅन. समजदारी भरा शॉट आणि या चेंडूवर 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता, पण आदिनाथ लोलेंनी त्यांना मनाई केली. 1 धाव पूर्ण. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न होता, पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होती. चेतन आमने यांची चांगली गोलंदाजी. LK स्पोर्ट्स यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पण चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती. एक चांगली गोलंदाजी चेतन आमनेंकडून.
चेंडू टोलवलेला आहे. जोपर्यंत निलेशच्या हातामध्ये चेंडू स्थिरावतोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेली आहे आदिनाथ लोलेनी आणि जिंकण्यासाठी 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. 6 चेंडू 11 धावा. सहा चेंडू आणि 11 धावांची गरज आणि स्ट्राईकवर येतोय आदिनाथ लोले. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो स्मितल बुचडे. निर्णायक षटक. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि या चेंडूवर 4 धावा. 5 चेंडू 7 धावांची गरज. पाच चेंडू 7 धावा. मोठा फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय गॅलरीमध्ये 2 धावांच्या रूपामध्ये. 4 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता वडगाव स्पायडर्स या संघाला जिंकण्यासाठी. निर्धाव चेंडू. 3 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा चांगला फटका लगावलेला आहे आणि चेंडू जातोय निलेशच्या हातामध्ये. 2 धावा घेण्यात यश. 3 धावा. डिक्लेअरच्या रूपामध्ये आलेले 1 धाव आणि पळून काढलेल्या 2 धावा. आता 2 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू फटकावलेला आहे आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटतोय आणि 2 धावा घेण्यात यश आलेला आहे. वडगाव स्पायडर्स हा संघ विजेता झालेला आहे. मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावलेला आहे आदिनाथ लोले यांनी. आपल्या संघासाठी मोलाचं योगदान देऊन